पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शान महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्यास आपण या विषयात पाहत असताना शेवटी आपल्याला संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम हा विषय झाला। संवादी भ्रम हा उपयुक्त ठरतो, विसंवादी भ्रम हा उपयुक्त ठरत नाही, कारण संवादी भ्रम हा आपल्याला योग्य ठिकाणाला घेऊन जाणार आहे। आता त्याच्यानंतर श्रुती, सद्गुरू आणि अनुभव यांची जरुरी आहे, हेच आपल्या या अध्यासाला काढण्यास कारणीभूत आहेत किंवा उपयोगी आहेत, यावर चर्चा करणार आहेत। श्रुती दोन प्रकार आहेत, अवांतर वाक्यरूप श्रुती व महावाक्यरूप श्रुती। अवांतर वाक्याने आत्म्याचे परोक्ष ज्ञान तयार होते, संवादी ब्रह्माला सहाय्यकता करते, अंतःकरणात विवेक निर्माण करून पूर्वीच्या अज्ञानी विचाराला पायबंद घालते व कृतीतही बदल पाडते। आता श्रुतीचा सखोल विचार करताना एक आहे अवांतर श्रुती आणि दुसरी आहे महावाक्यरूप श्रुती। वास्तविक अण्णांच्या हरिपाठात सुरुवातीला सांगितलं की अध्यात्मश्रवणे होय श्रुती ज्ञान। अध्यात्माच्या श्रवणात श्रुती ज्ञान होतं। आता ते कोणत्या कोणत्या प्रकारातून, तर जे वाक्यरूप श्रुती आहे त्यांनी परोक्ष ज्ञान होतं। परोक्ष ज्ञानानं परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दलचं निस्संदेहत्व होतं, आहे की नाही, कसा असेल, कुठं असेल देव, असे जे आपल्याला संदिग्धता आहे, संशय आहेत, ते परोक्ष ज्ञानानं ऐकल्यानंतर नाहीसे होतात। देव आहेच आहे आणि तो आमच्याच जवळ आहे ह्याच्याबद्दलचा आम्हाला आता काय आहे कोणताही संशय राहत नाही। परोक्ष ज्ञान अजून काय करतं, तर ते संवादी भ्रमाला सहाय्यक असतं। संवादी ब्रह्म म्हणजे आपण काय पाहिलं की जसं रत्न आहे, पण रत्नाच्या प्रकाशाकडून रत्नाकडे जर गेला तर ते रत्नच हातात मिळेल, तसं त्याच्यातून झालेला भ्रम जरी असेल, आता आपल्या ठिकाणी परमात्मा आहेच आहे, त्याचा शोध करायचा म्हणजे नाही त्याचा शोध करायचा का आहे त्याचाच शोध करायचा, आहे त्याचाच, मग आहे त्याचा शोध करणं म्हणजे एक भ्रमच आहे। पण हा संवादी भ्रम झाला आणि तो संवादी भ्रम आम्हाला आत्म्यापर्यंत घेऊन जाईल, कारण आत्मरूप आम्हीच आहेत, आमच्याच ठिकाणी आत्मा आहे, पण आमच्याजवळ आहे की नाही आणि नसेलच नसेल अशी खात्री होते। आत्मा शब्दच माहीत नाही असं नाही, आत्मा शब्द माहिती ते आम्ही देहाला धरून म्हणतो, देहखंडा नाम आत्मा, हे सगळं आमच्याकडं काय आहे, देहालाच आत्मा म्हणतो। पण हे सगळे संशय परोक्ष ज्ञानातून जातात। एकदा का परोक्ष ज्ञानाची परिपूर्णता झाली की जे जे काही निवडावं लागतं ते निवडायला त्यात येतं। नित्य काय अनित्य काय हे कळतं, त्याला म्हणायचं विवेक। म्हणजे ज्ञानातली पहिली पायरी जर काही असेल तर परोक्ष ज्ञानानं होते आणि पूर्वीचे जे अज्ञानी विचार आहेत ते अज्ञानी विचार त्याच्या ठिकाणी पायबंद घातला जातो। आता कसं होतं, देव कुठं आहे म्हटल्यानंतर देव कुठंतरी स्वर्गात आहे म्हणून आकाशाकडे बोट दाखवलं जातं, नाही तर सगळ्या देव मंदिरामध्ये देव आहे हे एक आमच्या ठिकाणी काय आहे की आहेच नित्याचं। पण ह्या सगळ्या काय आहेत, मूर्ती आहेत।
मूर्ती म्हणजे परमात्म्याचं तटस्थ रूप आहे. तटस्थ रूप आम्हाला दर्शनातून भाव जागा करल, पण संशय नाहीसे करल का? देवापुढं उभा राहिला तर भाव जागृती आहे, पण संशय कसे जातील? मग संशय जायचे असले तर त्याला बोलणारा पाहिजे, सांगणारा पाहिजे. हे सगळं आम्हाला कशातून कळतं? तर परोक्ष ज्ञानातून कळतं. म्हणजे तिथं आमचे विचार बदलतात. आता दर्शन घ्यायचं, देव मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, पण मनातलं सगळं जेवढं काही साचलेलं आहे की जे दुर्विचार आहेत, ते दुर्विचार काढायचे असले तर मग कुठंतरी ग्रंथ किंवा संत महात्मे यांच्याकडेच गेलं पाहिजे. हे आमच्या ठिकाणी पक्कं होतं. नुसत्या श्रुतीचाच उपयोग करून अध्यास परंपरा नष्ट करू म्हटले तर श्रुतीचे भावगर्भ अर्थ आपणास समजत नाहीत. आता दुसरी गोष्ट अशी की नुसत्या श्रुती आम्ही जर वाचल्या, ऐकल्या, तर त्याचं काय होईल? आम्हाला जे वाच्यार्थ आहे, शब्दशः अर्थ आहे तो कळेल, पण मुख्य काय असतो की त्याला सूक्ष्म अर्थ म्हणायचं किंवा लक्षार्थ हा कळणार नाही. मग जसं काय आहे की वेदानं सांगितलं की अमक्यासाठी अमकं करा, अमक्यासाठी अमकं करा. मग जे जे काही त्यांनी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय सगळे सांगितले. मग सगळ्यांनीच करायचेत का? ज्यांना ज्याची गरज आहे त्यांनी करायची. म्हणजे कोणाला पुत्र नाही त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा, कुठं पर्जन्य पडत नसेल तर पर्जन्य कामेष्टी यज्ञ करायचा. हे सगळे जे काही आहेत ते सांगितलेत वेदात. पण वेदाने त्याच्यासाठी जर काही असेल तर म्हणून आमच्याजवळ त्या सगळ्या वेदाच्या ऐकलेल्या त्यात जर नीट कळालं नाही तर आमच्याजवळचे सूक्ष्म जे काही आहेत त्याला भावगर्भता किंवा सूक्ष्मता नाहीशी होत नाही. त्यावर अनेक आचार्यांनी आपापल्या मताप्रमाणे श्रुतीचे अर्थ तयार करून वाचकाच्या भ्रमात अधिक भ्रम होण्यास मदत केल्यासारखे झाले. आता काहींनी काय घेतलं, उपनिषदावरचं भाष्य लिहिलं काही वेगळ्यांनी, जसं शंकराचार्यांनी लिहिलं, पण दुसऱ्यांनी कोणी लिहिलं, मग त्यांनी त्याचं मत लिहिलं, दुसऱ्यानं दुसऱ्याचं मत लिहिलं. ह्याचं खरं का ह्याचं खरं? जसं आता एखाद्याने सांगितलं की सूर्याला सकाळी अर्घ्य द्यावं, मग एक जण म्हणतो सूर्य उगवल्यावर द्यावं, एक जण म्हणतो सूर्य अर्धा आल्यावर द्यावं, एक जण म्हणतो उगवायच्या आधी द्यावं. मग नेमकं काय करावं? हे जे काही अशा तऱ्हेचे अनेक मतं आहेत ते अनेक मतं समजून घ्यायला जड जातात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रत्येक मतामध्ये कितीतरी काय आहे, वेगवेगळेपण आहे, मतभेद आहेत, आणि हे मतभेद आम्हाला जड जातात. म्हणजे त्यांनी काय केलं, अनेक भ्रमामध्येच भर घातली. मागं जे काही होते चांगल्या प्रकारचे वेदांत अभ्यास करणारे, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये असे मोठे मोठे वाद व्हायचे, चांगले विकोपाला जायचे वाद. पण आपलं मत खरं आहे, त्यांनी म्हणायचं आमचंच मत खरं आहे. पण एवढंच, त्यांचे सगळं वाद व्हायचा, पण ते सगळं चर्चा संपली की मित्रासारखे सगळे लागले एकमेकाला. कारण आपलं आपलं मत त्यात मांडायचं आहे, त्याला पुरावे त्यांनी द्यायचे. जसं त्या काळात टिळक, जोग, हे जे काही बापट हे जे होते त्यांच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायच्या. पण चर्चेत कधी एकमत व्हायचंच असं नाही. मग ज्याचं त्याच्याबद्दलचं मत असेल ते आपलं आपलं, तुम्ही ते मत माना, तुमचं येतं तुमच्याजवळ, तुमचं येतं तुमच्याजवळ. मग ही सगळी मतं झाली खरी, पण ते विद्वानाचं काम आहे. सर्वसामान्याला ह्यातलं काय घ्यावं, उलट ते भ्रमातच टाकतं. स्वतःला अर्थ कळत नाही. भाषांतरकार किंवा टीकाकार अनेक असल्याने कोणाचा अर्थ निश्चित स्वीकारावा असा घोटाळा उडतो. मग त्यांनी त्याचा खुलासा केला की भाषांतर करणारे असा अर्थ निघत असेल म्हणून करतात. दुसरे जे कोणी आहेत ते टीकाकार आहेत. टीकाकाराच्या ठिकाणी सुद्धा काय आहे की काय त्याच्यावर टीका काढली त्यांनी ती योग्य आहे का नाही
हे तरी आपल्या ठिकाणी नीट समजत नाही. एक तर समजत नाही म्हणून त्या ग्रंथाकडे घ्यावं, आणि त्यांनी अजून त्याच्यामध्ये काही ग्रंथकार आहेत की असा अर्थ होत असेल. आता ते होत असेल म्हणजे ते निश्चित सांगत नाहीत, म्हणून मग त्या ठिकाणी काय होतं की मग समजून घेणाराला नीट समजत नाही. श्रुतीमध्ये अनेक युक्त्या लिहून ठेवलेल्या असतात. त्या अधिकारभेदाने लागू पडणाऱ्या असतात. त्या ज्याचे त्याने स्वगताने युक्ती स्वीकारून अध्यासाचा भ्रम निघणार नाही. आता त्याच्यामध्ये काही काही युक्ती सांगितलेल्या आहेत, पण ते कोणाला कोणती युक्ती उपयोगी पडेल ती त्याची त्यांनी ठरवायची. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तरी आपला भ्रम निघून गेला असं होत नाही ना. म्हणजे हे केवळ श्रुती वाचून श्रवण करून आपला काय भ्रम निघून जात नाही. कपाटात औषधे व ग्रंथ तेथेच ठेवले तरी स्वतःला रोग निदान ठरवून त्यावरील औषध घेता येणार नाही. तेथे औषधाचा योजक स्वानुभवी पाहिजे. यावरून कोणती युक्ती कोणाला लागू पडते हे संताला कळणार आहे. त्याला एक उदाहरण दिलं की आपल्या घरातल्या कपाटात औषधे आहेत आणि हे औषधं कशावर चालते हे लिहिणारा ग्रंथ आहे. पण औषध आणि ग्रंथ कळालं हे ह्या आजारावरचं औषध आहे, ते त्या आजारावरचं औषध आहे, पण किती घ्यायचं हे कोणी ठरवायचं? कोणाला ज्याला किती मात्रा पाहिजेत हे सांगणारा कोणीतरी त्यातला आयोजक पाहिजे, अनुभवी पाहिजे की जितकं काही त्याच्या ठिकाणी आलं असेल, जेवढा ताप आला आहे तेवढा तापावरचं तेवढंच औषध घे, किंवा जास्त आला तर काय घे, असंच त्यांना सांगितलं जातं. ते कोण सांगतं? तर ज्याला ह्यातली माहिती, त्या अनुभव आहे त्याचा की इतकं औषध दिलं असतं ह्याचं रोग कमी होतो. मग कोणत्या ह्याच्यावर कोणतं चालतं हे जरी ग्रंथात लिहिलं असलं तरी किती मात्रेनं घ्यावं हे मात्र आपल्याला कळत नाही. म्हणून त्यातला योजक आणि स्वानुभवी असावा लागतो. श्रुती साह्य न घेता नुसते ते सांगतील त्या युक्तीचा स्वीकार करून चालले असता ज्ञानातील संशय दूर होत नाहीत. आता वरचं एक आपल्याला उदाहरण दिलं, त्यात त्यांनी सांगितलं की जसा औषधाचं सांगणारा युक्तीने सगळं सांगतो, तसं संत महात्मे आहेत ते तुम्हाला युक्तीने सांगतात. त्याच्यावर आता दुसरा संशय दिला की श्रुती तिचं साह्य न घेता केवळ संत सांगतात ती युक्ती आपण ऐकली, आपण करायची ठरवली तर आपला संशय जायचा नाही. म्हणजे हे सांगतात पण कशावरून? म्हणून संतांना सुद्धा श्रुती मदतीला घ्यावी लागते. ते सांगतात हे खरे कशावरून, संतांचे संतत्व खरे कशावरून, हा मुख्य संशय प्रथमचाच असतो. त्यामुळे साधनावरच निश्चय बसत नाही आणि साध्य जे आत्मज्ञान तेथपर्यंत मजल जात नाही. म्हणजे नुसते संत जर काही सांगत असतील तर त्यांच्या ठिकाणी विश्वास बसत नाही. मुळात हे संत आहेत यावरच आपला विश्वास बसत नाही. जेव्हा त्यांच्याबद्दलचा अनुभव येतो तेव्हाच आपल्याला वाटतं की हे संत आहेत. म्हणून मुख्य आपला अगोदरचा संशय, तो संशय नाहीसा व्हायचा असेल तर आपला संशय दूर झाला तरच ते सांगतील ते साधन आपण करू. मग साधनावरचा निश्चय व्हायला, आपला संशय निघून जायला आणि आपलं साध्य हे आत्मज्ञानच आहे हे कळायला सगळं जर काही असेल तर आपल्या मनातले बाकीच्या गोष्टी निघून निश्चयात्मक अशा तऱ्हेचं बुद्धी व्हावी लागते. श्रुती आणि युक्ती दोन्ही असतील आणि स्वानुभव नसेल म्हणजे विवर्त अध्यास निघाल्याचे पुरावे निष्पन्न होत नसतील तर वरील दोन्ही आधार निरुपयोगी होणार आहेत. गुणाचा पुरावा निरुपयोगीच आहे. वैद्याची बडबड किंवा वैद्यक ग्रंथ यांना मान कितपत राहणार आहे?
आता दुसरी गोष्ट अशी की जर श्रुती आहे आणि संत महात्मे आहेत, आता संताला दुसरं नाव काय दिलं? युक्ती. पण आपल्याला अनुभव नाही आला तर मग असे कितीतरी असतात की मग ह्यांच्याकडे जायचं सोडून दिलं, दुसऱ्या संताकडे जायला लागले, त्यांचं सोडून दिलं, तिसऱ्याकडे जायला लागले, आम्हाला काय अनुभव आला नाही. मग आता यांचा या दोन्हीतनं अनुभवही आला पाहिजे. अनुभव येण्याकरता श्रुती काय सांगते, युक्ती काय सांगतात, त्याप्रमाणे आपण करत गेलो तर अनुभव येईल ना. ते करायचं सोडून द्यायचं, अर्धवट करायचं, मग इथं अनुभव आला नाही म्हणायचं. तर त्याच्याकरता आपल्याजवळचं केवळ हे अध्यास आहे ते सहजासहजी जाणार नाहीत. त्यात आपण यांचं काय आहे, जसं आत्ताचं उदाहरण दिलं आहे त्यांनी की औषधे ग्रंथही आहेत, पण त्या योजकानं आपल्याला इतकं औषध घ्या म्हणून सांगितलं, घेतलं, पण गुण आला पाहिजे ना. आणि गुण जर आला तिथं तर मात्र काय आहे की आपण म्हणू बरोबर आहे, हे सांगतात ते पण बरोबर आहे, हा ग्रंथ आहे बरोबर आहे आणि हे औषध आहे बरोबर आहे. पण जोपर्यंत आपल्याला गुण येत नाही तोपर्यंत ते औषध देणारा आणि त्याचा ते ग्रंथ आणि ते औषध कशावरच आपण विश्वास ठेवायचो नाही. म्हणून श्रुती आणि संत हे दोन्ही जरी असले तरी आपल्याला अनुभव आला पाहिजे, अनुभवानंतरच आपला अध्यास जाणार आहे. यावरून परोक्ष ज्ञान शास्त्रद्वारे संत संगतीत व अपरोक्ष ज्ञान महावाक्य श्रुती साह्याने संत संगतीने होऊन स्वानुभवाला पटून सर्व अध्यास परंपरा नष्ट होईल. तेव्हाच सर्व भ्रमाची निवृत्ती आणि स्वानंदाची प्राप्ती होणार आहे. आता त्याच्याकरता अभ्यासाचा क्रम सांगितला. काय काय सांगितलेलं आहे की परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे शास्त्र. हे शास्त्र नीट समजून घ्या. दुसरी गोष्ट संताच्या संगतीत समजून घ्या. संत जे सांगतात ते तुम्हाला समजून येईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा, म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अभ्यास जर झाला तर त्या अभ्यासात तुम्हाला महावाक्याची गरज आहे. परोक्ष ज्ञानात कोणतं वाक्य कळलं? अवांतर वाक्य. आणि जेव्हा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तेव्हा महावाक्य म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं मंत्र हे महावाक्यच असतं. त्यांनी तुम्ही अनुभवाच्या ठिकाणी जाल आणि जसा तुम्हाला अनुभव प्राप्त व्हायला लागेल तरच आपल्याला झालेले अध्यास याची परंपरा नष्ट होईल. म्हणजे अनुभव आल्याशिवाय परंपरा जात नाही अध्यासाची. अध्यासाची परंपरा जाण्याकरता अनुभवाची गरज आहे. दुसरी गोष्ट श्रुती आहे, झालं. संत महात्म्याची भेट झाली, अभ्यासही करतो, अभ्यासाने त्याचे अध्यासही नाहीसे झालेत. पण काही दिवसांनी अभ्यास करायचा दिला सोडून तर परत अध्यास होतील. अध्यास म्हणजे असं तुमचे काय आहे कायमचे गेले असं समजायचं नाही. ते काय आहे की त्याला परत वाटच पाहत असतात. जसं शेतकरी कुठल्याही प्रकारच्या पिकातलं खुरपण करतो, पण आता परत गवतच येणार नाही असं नाही. ते खुरपलं की आणखीन पुन्हा काही दिवसात त्या ठिकाणी येतच. तसं अध्यास परत येतील, पण कधी? जर तुम्ही परत अभ्यासावरच राहिला, अनुभवावर टिकून राहिला तर मात्र पुन्हा येणार नाहीत. नंतर त्यामुळं हे जे भ्रम झाला आहे किंवा अध्यास आहे तोही निघून जाईल आणि तो गेला की जो आनंदरूप परमात्मा आहे त्याची भेट झाली की स्वानंदाची प्राप्ती होईल. यावरून श्रुती, युक्ती व स्वानुभव या त्रयीची आवश्यकता आहे हे लक्षात येईल. संताजवळ तरी काय गौड बंगाल आहे किंवा जादू आहे त्याचाही विचार केला पाहिजे. आता 3 गोष्टी आपण पाहिल्या आत्तापर्यंत, श्रुती, युक्ती आणि अनुभव. या तिन्हीची आवश्यकता आहे. याला त्यांनी काय केलं, आणखीन नावं दिलीत. श्रुती म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. ह्या 3 प्रचिती आपल्याकडं आल्या पाहिजेत. आता आणखीन संत महात्मे नेमकं काय करतात तो मग आम्हाला युक्तीने शिकवतात. म्हणजे काय आहे, काय आहे त्यांच्याकडं,
कसली युक्ती, त्याचाही विचार आता काही सांगणार आहेत. ग्रंथातून निरनिराळ्या गोष्टी वाचायला मिळतात. रामकृष्ण परमहंसाने विवेकानंद स्वामीच्या हृदयाला हात लावला की समाधी लागली. कोणी साधूने मांडीला बोटाने स्पर्श केला की समाधी लागली. या हस्तस्पर्शाने जर कारणाध्यास निघतो तर भगवंताला अष्टादशाध्यायी गीता गावी लागली नसती. आता सांगतात की काही कथेत आहे की विवेकानंदाला रामकृष्ण परमहंसाने हात लावला मस्तकावर म्हणा किंवा कोण्या साधूंनी त्याला स्पर्श केला की त्याची काय आहे अध्यास निवृत्ती होते. असं जर असेल तर प्रत्यक्ष भगवंत आहेत की 18 अध्याय का सांगावे लागले? त्यांना नव्हतं का त्याच्या मस्तकावर हात ठेवता येत? 18 अध्याय सांगून मगच ती गीता तुला कळलं का, तुला कळलं का, किती वेळा तरी विचारावं लागलं. तरुण पुरुषाचा स्त्रीला स्पर्श झाला तर कामुकतेची विद्युल्लहरी शरीरात झटका मारून जाते. तेथे सत्वगुणाचे कार्य व्हावयाचे आहे. आता येथे सत्वगुणाचे कार्य व्हायचे आहे. जसं त्याने उदाहरण दिलं की स्त्रीला स्पर्श झाला तर जशी भावना जागी होते कामुक भावना, पण इथं तर सत्वगुण जागा व्हायचा आहे ना. मग संतांच्या स्पर्शानं सत्वगुण जागा होण्याकरता त्यांच्या स्पर्शाची जाणीव होणं हे किती गरजेचं आहे. दर्शन स्पर्शनातून विश्वास, आपलेपणा, निर्भयत्व प्रकट होईल. यावरून त्याच्या सांगण्यावरून साधनावर श्रद्धा वाढेल. परंतु साधन हे केलेच पाहिजे. श्रवण, मनन, निधिध्यासन हे न करता केवळ स्पर्शाने किती कार्य होईल व त्या स्थायी भाव कसा राहील यासाठी शास्त्र म्हणजे विवेक, युक्ती म्हणजे वैराग्य व भक्ती म्हणजे अनुभव या तिहीचा उपयोग करून अध्यास निवृत्ती झाली पाहिजे. आता दाखवलं की जर असं स्पर्शातून होत नसेल तर मग आपण असं का करतो, म्हणजे हे दर्शन घेणं काय? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही दर्शन घेतल्यावर साधूच्या पायाचा स्पर्श तुम्हाला झाला तर तुमच्याजवळ विश्वास वाढला. तुमच्याजवळ काहीच काम झालं नाही असं नका समजू. विश्वास वाढला, आपलेपणा वाढला आणि निर्भयत्वाचं प्रकटीकरण त्या ठिकाणी झालं. यावरून त्यांच्या सांगण्यावरून साधनावर श्रद्धा वाढेल. असं केलं तर जे साधन ते सांगतात विश्वास बसल्यामुळे तुमच्या ठिकाणी त्यावरची श्रद्धा वाढेल आणि ते साधन आपल्याला केलंच पाहिजे असं तुमच्या ठिकाणी आल्यामुळं श्रवण, मनन, निधिध्यासन हे न करता स्पर्शाने किती कार्य होईल. आता जर त्यांनी फक्त स्पर्शाचं आपण पाहतो आणि त्यांनी सांगितलेलं साधन केलं नाही, श्रवण केलेलं नाही, मनन केलेलं नाही, तर मग नुसता स्पर्श काहीच करणार नाही. व त्यात स्थायी भाव कसा राहील आणि त्या काळात जी भावना जागी झाली ती टिकून कशी राहील. तिच्या ठिकाणी काय आहे, टिकून राहण्याकरता आपल्याला काय काय गरजेचं आहे तर रोजचं श्रवण झालंच पाहिजे, म्हणजे विवेक पाहिजे. केलेल्या विवेकावर वैराग्य झालंच पाहिजे, म्हणजे युक्ती असली पाहिजे. आणि मग भक्ती वाढली पाहिजे, म्हणजे अनुभव पाहिजे. असं जर ह्या तिहीचा उपयोग केला तरच आपल्या ठिकाणची अध्यासाची निवृत्ती होते. हे सगळं आता अध्यास कसे जातील हे काढलं. जे एकतर असे की मुळात मुख्य तो कारणाध्यास आणि त्यावर झालेले कितीतरी अध्यास परंपरा हे सगळे कार्याध्यास आहेत. पण जसं जसं कारणाध्यासच निघून जाईल, अज्ञानच निघून जाईल, तर पुढचे कार्याध्यास असण्याचं काहीच कारण नाही. ते सहज निघून जातील. आणि संत महात्मे श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिन्हीद्वारा आपल्याला अज्ञानच घालवत असतात. अज्ञान जाईल असंच त्या ठिकाणी काय आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि आत्मज्ञानानं अध्यास निघून गेला की मूळ हे कारणाध्यास हे मूळ आहे. आपण सुद्धा संत महात्म्याला
विनंती करत असतो की त्यानं जेव्हा शरण जातो तेव्हा मूळ अज्ञान जाऊ दे, अज्ञान मूल, माझं मुळातलं अज्ञान जाऊ दे. हे म्हणजे काय तर कारणाध्यास जातो आणि तसं झाल्यावर पुढचे जे अध्यास आहेत ते आपोआप नाहीसे होतील. मग अध्यासाची निवृत्ती झाली की मग जे काही परमानंद आहे की परमानंदाचा जो अनुभव आहे तो आपल्याला यायला लागेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.